आक्रमकता धारण करणार. अनेक वेळेला आपण म्हणतो की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा श्राप राहतो, परंतु या दोन फलंदाजांनी जी आक्रमकता धारण केली आहे, मैदानाच्या आतमध्ये तोडफोड अंदाजामध्ये बॅटिंग केलेली पाहायला मिळाली. आयकॉन खेळाडू म्हणून या खडकवासला प्रीमियर लीग मध्ये देखील या दोन्ही खेळाडूंना आपण मैदानावरती येत असताना पाहायला मिळालं होतं. आघाडीची जोडी मैदानावरती दिलीप वर्मा आणि त्याच्या साथीला राजू पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. आर्यन मनोज भुईला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. दिवा काबाला विलंब करणारा एक जलद गतीचा द्रुतगती गोलंदाज. क्षेत्ररक्षणाची सजावट शॉर्टहँड गली आहे. अगदी त्याच वेळेला बॅकवर्ड पॉइंट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑफ ऑन साइडला, जिथे मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि एक वाईड इज लॉंग ऑन. पहिला बॉल फुलटो जो ऑन साइडला केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. अमन मनियारला आपण पाहत आहोत. वेगाने चेंडूवरती येत असताना सिंगल इथून मिळेल. खरं तर मुंबईच्या अंधेरीला बिलॉंग करणारा एमसीएचं क्रिकेट सातत्याने गाजवणारा अमन मनियार, ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक धाव येत असताना पाहायला मिळाली, किंवा एक सिंगल आली. किंवा एक सिंगल येत असताना इथून पाहायला मिळते, जिथे आर्यनचं हे षटक फार महत्वाचं राहणार आहे. मागील सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून तो खेळ टायमर सेट झाला आणि पाप जिथे 3 वाजून 49 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला पाहायला मिळालाय. उजव्या यशीच्या बाहेर यावेळेला कबसला इनफिल्डला भेटणारा राजू पाटे या मॅच मध्ये देखील सुरुवात दमदार इथे करतोय आणि त्याने ठोकलाय चौकार. अप्रतिम देखणी आकर्षक फटकेबाजी ज्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजांवरती हावी ठरत चहू बाजूला यथेच्छ धुलाई करणारा हा फलंदाज आज मात्र याही सामन्यामध्ये सुरुवात तशीच करतोय. चौकाराने सुरुवात झाली. 5 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. 5 ऑन दी बोर्ड. आर्यनचा लोड फुलटो ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने मिड विकेट होऊन येईल. 2 लोअर फुलटो झालेत, परंतु तितकेसे मोठे फटके आलेले नाही आहेत. डीआरए ची मागणी करण्यात आली. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम चा वापर करण्यात येईल. फ्रंट फूट वरती पुल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता बॅटरच्या माध्यमातून, आणि जिथे मात्र आपण पाहिलं ना तर 6-0 आहे. फलकावरती 6 आल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये राजू पाटेने जो काही धुमाकूळ घालण्याचे प्रयत्न केलेत, बॉल इथे पाहिला जाईल आणि निर्णय येतोय नो बॉल. नो बॉल आहे आणि रिव्ह्यू इथे सक्सेसफुल होईल बॅटिंग टीमचा, जो रिटर्न देखील करण्यात येईल. फलकावरती 7 बनल्यात. पुढचा बॉल आर्यन आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीचा बॉल, लेंथ मध्ये बदलाव केला, फिंगर रोल केली होती, उड्यात टाकले होते बॉल. तदनंतर हा चेंडू मागे खेचली लेंथ. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी त्याला करणं भागच पडणार आहे. या सामन्यामध्ये महत्वाची मॅच खेळतोय. डू ऑर डाय. लोड फुलटोस गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये चेंडू सीमारेषा ओलांडेल, जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट. चौकार. हा जो चेंडू बाहेर गेला तो मॅच बॉल नाहीये. दुसरा चेंडू आहे, मॅच बॉल नाहीये. चौकार आला. 11 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्या. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावलकावरती आपण पाहत आहोत. चला मॅच बॉल येतोय पुन्हा एकदा. बाहेरून चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये याआधी आला होता तो गुरुचा होता. स्पर्धेमध्ये सिक्सरचा बॉल वापरला जातोय.
शाहिदने बघता क्षणी म्हणाला हा स्पर्धेतला बॉलच नाहीये. डबल कबड्डी 11 आहे. चौकार आलाय यावेळेला. ऑन साइडला टर्न केलाय, मनगट वळवली, दिशा दिलीये, आडव्या हाताने घेतलाय बॉलरला, इथे ठोकलाय चौकार दिलीप वर्माच्या बॅटमधून. थँक्यू. पहिला बॉल फ्रंट फुटला, दुसरा चेंडू बॅक फुटला. फ्रंट फुट भेदभाव हा कोणताही केलेला नाहीये. खडकवासला प्रीमियर लीग पहिलं पर्व या स्पर्धेचा आलं आणि आजचा हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना चालू आहे. फर्स्ट इनिंग आहे आणि माझ्यासाठी या स्पर्धेची लास्ट इनिंग. खूप साऱ्या स्पर्धेच्या आठवणी निश्चित घेऊन जाईल. यावेळेचा बॉल वेगाने टाकला, अपील करण्यात येते. हाईट फॅक्टर इथे अक्षय निर्मल यांनी पाहिलेले आहे. प्रत्येक चेंडू मध्ये आवाज, टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या होत आहेत. अमर भाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागरच्या खेम्यामध्ये 16 बनलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आदरणीय राज रणदिवे सर साहेब, खरं तर क्रिकेट भारतात खडकवासला प्रीमियर लीगच्या प्रत्येक खेळाची आणि प्रत्येक सामन्याची, प्रत्येक खेळाडूची इत्तमभूतपणे माहिती क्रिकेट विश्वाला प्राप्त करून देणारे असे आदरणीय अजयजी राज रणदिवे साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत. धावलकावरती 16 म्हणल्यात. 16 धावा धावलकावरती आहेत. 16 ऑन दी बोर्ड. थोड्याच वेळामध्ये आदरणीय राज रणदिवे साहेब यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल. 16 धावा धावलकावरती म्हटल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल. सूर्या नायडू. पहिला बॉल, सूर्याचं स्वागत, भव्य स्वागत केलंय सूर्या नायडूचं या पुणे नगरीमध्ये. स्वागत आहे सूर्या तुझं, आणि ठोकलाय चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. स्वीट शीट वरती चौकार आला. धावलकावरती 20 बनल्यात. हा प्रोजेक्टेड स्कोर आता वाढू लागला. 102 धावा धावलकावरती आहेत. पुणे जिल्ह्यात पुणे नगरीमध्ये दिलीप वर्माने स्वागत केलं मुंबापुरीच्या शिवडीच्या खेळाडूचं. उजव्याशीच्या बाहेरचा बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गॅप शोधतोय. सुई मधून धागे अलगद काढावे त्या रीतीने चेंडूला लिहिलंया सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार येतोय. 24 धावा धावलकावरती बनल्यात. खरं तर अजय पहिलं पर्व या स्पर्धेचं, परंतु मित्रांनी आणि खेळाडूंनी मित्रांसाठी आणि खेळाडूंसाठीच आयोजित केलेले एक भव्य दिव्य सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. चौकार आलेत. दिलीप वर्मा उजव्याशीच्या बाहेर. हा जास्तीचा बाहेर निघणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. सूर्या नायडू जेन्युइन बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून त्याला सूर्य मणिरत्न वाया. सूर्या मणिरत्नमला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. हा चेंबूरचा खेळाडू आहे. धावलकावरती 24 आहेत. उजव्याशीच्या बाहेर फॉलो केलं होतं. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आला. इथे घडते तरी काय अघटित घटना घडली आहे की काय मैदानाच्या आतमध्ये DRA ची मागणी करण्यात आली आहे. सर्वाधिक मोठी नामी संधी चालून आली आणि इथे सारं काही प्रथम दर्शनी असं वाटू लागलंय की फलंदाजाच्या अडचणी वाढल्यात फलंदाजाच्या. ही धाव जोखीम बरी होती. रिक्स घेतलीये, तोटा झालाय की फायदा हे पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. ही धाव फारशी जोखीम बरी राहिली होती आणि फलंदाज OUT आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला फलंदाज दिलीप वर्मा बाद.
अमित तांबेला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. संत तुकाराम नगर पिंपरी विभागाला आणि अगदी जवळचा खेळाडू आहे. थोडा पूर्वी ज्या वेळेला हिचगुज करत असताना शैलेजी निमंगुडे सरांबरोबर तो म्हणाला होता बाहेर बसणं आतमध्ये राहणं संघासाठी जिंकणं ही इम्पॉर्टंट आहे. संघ जिंकतोय माझा ही बाब माझ्यासाठी महत्वाची आहे. संघाबद्दलची एकात्मता किंवा संघाबद्दलची जी काही त्यांनी भावनिकता दाखवलेली आहे ती खऱ्या अर्थानं चांगली म्हणता येईल. क्रिकेट बद्दलची त्याची बांधिलकी नेहमी चांगली राहिली आहे. सिंगल आली धावफलकावरती 25 बांधल्यात, एक फलंदाज बाद. एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या पर्वामध्ये जिथे दर्जेदार आयोजन आणि नियोजन आपण पाहिलं, महेशजी शिंदे सर आवर्जून या गोष्टीचा उल्लेख त्यांनी केला. आम्ही प्रथमतः बॅनर बनवला, तदनंतर तो पोस्ट केला, मयूर करंडेनी संकल्पना आणली आणि तदनंतर आमचा गोतावळा एकत्रित येत गेला, स्पॉन्सर जॉईन झाले आणि तदनंतर ही स्पर्धा मोठी होत गेली. बॉल डिलिव्हर्ड करत असताना काही हालचाली झाल्यात. कदाचित हेच बाब हेरली आहे इथे राजू पाटेने. तो खेळाडू त्या ठिकाणावरून आपली जागा बदलत होता आणि एकाग्रता क्रिकेटमध्ये फारशी महत्वाची राहते. तुमचं कॉन्सन्ट्रेशन सर्वाधिक महत्वाची बाब आहे. वेगाने टाकलेला बॉल जो मात्र इथे पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती 25 ला 1. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान सूर्या मणिरत्नम लोड फुलटोज आहे, डाऊन द ग्राउंड खेळ आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चौकार. सुहास समोरच्या बाजूला तो फ्लेक्स आहे तो काढ, तो झेंडा आहे तो काढ तिथून. तो फ्लॅग आहे त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनच्या समोर. सुहास ब्लॅक स्क्रीनच्या समोरचा. येस, थँक्यू. धावफलकावरती 29 ऑन दी बोर्ड आहेत. 29 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. फ्रंट लाईन गोलंदाजांवरती हल्ले चढवले गेले आहेत आणि म्हणूनच अमन मणिहारला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर ए डिव्हिजन मध्ये तो सातत्याने गोलंदाजी करतो. काही वेळेला लेदर बॉल मध्ये त्याला स्पिनर म्हणून आपण पाहिलंय. अनेक वर्ष सातत्याने लेदर बॉल ए डिव्हिजन मध्ये तो खेळतोय. नुकतंच फायफर देखील त्याच्या माध्यमातून मुंबईसाठी खेळत असताना ज्याच्या नावावरती पाहायला मिळालं. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती लेदरचे खेळाडू टेनिसकडे वळले. अनेक खेळाडू यामध्ये पाहायला मिळाले की ज्यांचा लेदर क्रिकेटमध्ये चांगला दांडगा अनुभव राहिलाय. अनेक वेळेला लेदरचे खेळाडू रबर बॉल मध्ये पाहायला मिळतात, परंतु टेनिसकडे ही पावलं वळली आहेत खेळाडूंची. ही बाब देखील महत्वाची आहे. मला आठवतं की प्रत्येक खेळाडू असा राहिला ना की ज्याचा दांडगा परफॉर्मन्स आहे आणि त्याने यावेळेचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येणारा पाहायला मिळाला होता. या स्पर्धेच्या माध्यमातून जिथे आपण चांगल्या चांगल्या खेळाडूंना सातत्याने या गेल्या 2 दिवसामध्ये पाहिलंय. शुभम शेळकेची मला आठवण आहे की त्याने लेदर बॉलने सुरुवात केली. 2016 साली 2020 मध्ये टेनिस क्रिकेटकडे पावलं त्यांनी वळवली. 29 ला 1 आहे. याही वेळेला फॉलो केल्या बॅटरला. बॅटची आतली कडा घेतलीये का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथेही डायरेक्ट हिट झालाय. नेम लागलाय, गेम झालाय का फलंदाजाचा? ही धाव कंप्लीट झाली आहे की नाही? संजय भालेराव सर त्यांच्याकडे एकत्रितपणे येऊन चर्चा केली जाते. होय, DRS घेतला गेला फिल्डिंग टीमने. दिनेश कांबळेने आवर्जून इथे लगेचच निर्णय घेतला होता. क्विक रिफ्लेक्शन त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले. लगेचच त्याने निर्णय इथे घेतला. DRS चा कॉल करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. नॉट आउट आहे बॅटर. नॉट आउट आहे बॅटर. खरं तर tenniscricket.in आहे जगातील पहिली टेनिस क्रिकेटची वेबसाईट. हा DRS फिल्डिंग टीमने घेतला होता आणि तो गमावला. यस, अक्षयजी निर्मल सर यांना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये आणि ज्यांच्या माध्यमातून ही बाब इथे हेरण्यात आली. यावेळेचा बॉल खोलातला हात वरती केलाय. फलंदाज लेग बी फोर्स स्वरूपामध्ये अमन मणिहारला विकेट प्राप्त झाली आहे. धक्का क्रमांक 2 राजू बाद.
पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर काय दिलं इथे, सडेतोड प्रत्युत्तर देत असताना अमन मनिहारला आपण पाहतो. इन स्विंग यॉर्कर हाताळलेत, बाहेर निघणारे चेंडू त्याने हाताळलेत. वेगवान गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. तोफखाना आहे त्याच्याकडे आणि जणू काय ते अस्त्र क्षेपणास्त्र त्याने बाहेर काढलेत. धाव फलकावरती 32 आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30ला 2. शाहिद शेखला आपण पाहतोय गेले अनेक वर्ष क्रिकेट त्याने गाजवलंय पुणे जिल्ह्यामध्ये. ज्यावेळेला त्याने आवर्जून त्याच्या बाईट्स मध्ये हितगुज करताना सांगितलं की मी त्या वेळेपासून खेळतोय ज्यावेळेला चक गोलंदाजी चालायची. परंतु विनर स्पोर्टचे चक गोलंदाज हे काही नेहमी चर्चेचे विषय राहायचे. मग त्यामध्ये माशी असेल, मग अगदी त्याच वेळेला भिवंडीचा एक तोफखाना सातत्याने मी घेऊन यायचो. परंतु जिथे अनेक खेळाडू, मग माशीचा आठवण आवर्जून विनर स्पोर्ट्स मध्ये होतो. त्यावेळेला अनेक गोलंदाजांना सातत्याने संधी देण्यात येत असताना पाहायला मिळायची. नवीन बॅटर भारत कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बारामतीचा खेळाडू, अगदी महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडू आहे. मागील मॅच मध्ये सच गोल पट्टा घेऊनच आला होता तो मैदानावरती. सदर्शनाय खल निग्रणाय. यावेळेचा बॉल आडवा बॅटने पुन्हा एकदा इथे डायरेक्टची नामी संधी होती. एक धाव निश्चित मिळते. बॅकअप आहे त्या ठिकाणी. कर्णधारांनी निर्णय कोणताही घेतलेला नाही आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न लेग बाईटच्या स्वरूपामधून 2 धावा. फिल्डिंग टीमकडे DRS नाही आहे. फिल्डिंग टीमकडे कोणताही DRS इथे अवेलेबल नाही आहे. अमन मनिहार ही देखील बाब विसरला असेल कदाचित. आपला DRS आपण गमावलेला आहे. 32 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 32ला 2 आहे. 72 धाव पर्यंत बदल मारता येऊ शकते. ज्या धावगतीने धावा येत असताना पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये एकंदरीत 1 धाव आली, 1 विकेट प्राप्त झाली. 2 आल्या त्या लेग बाईटच्या आहेत. यावेळेचा बॉल फटका फासला. शाहिद जजमेंट चांगलं आहे त्याचं. चेंडूच्या खाली येतोय. वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज भारत कदम देखील बाद. पहिले 2 सामने जो संघ जिंकतो त्याच्या अडचणीमध्ये वाढ होते. हे कालचा आणि किंबहुना त्याच वेळेला या खडकवासला प्रीमियर लीगचा इतिहास आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपळे सौदागर या संघाच्या अडचणींमध्ये वाढ केली आहे. आणि या वाढ करणाऱ्या गोलंदाजाचं नाव केवळ एकच आहे, अमन मनिहार. पुढचा बॉल यावेळेला डावे यष्टीवरती इथे आहे की काय मध्ये मत फलंदाज लेग बिफोर स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का इथे लागला. एकाच षटकामध्ये 3 फलंदाज. तू चल मैं आया. 3 फलंदाज बाद झालेत. नावाचं कोड सुटत नाहीये या स्पर्धेमध्ये. सर्वाधिक विकेट घेतोय की काय कदाचित या यादीमध्ये अग्रस्थानी येतो. 32ला 4. मागील षटक केवळ 1 धावाचं राहिलं आणि जिथे बहारदार गोलंदाजी करत असताना 3 विकेट देखील गमावलेल्या पाहायला मिळाल्या. 3 विकेट प्राप्त केल्या अमन मनिहारने. केवळ 1 धावेचं षटक त्याने टाकलं. अफलातून ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स अमन मनिहार. मुंबईचा जलद गती गोलंदाज, MCA साठी क्रिकेट खेळणारा, लेदर बॉलचा दांडगा अनुभव असणारा गोलंदाजाने कमबॅक करून दिले. सुहास पवार गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. सुहास नामदेव पवार ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये बाईक आल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून सातत्याने एक चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं राहणार आहे. नवीन बॅटर शुभम शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रांजणगाव सांड शिरूर आणि आयकॉन खेळाडू मधून खेळला. 2 अर्धशतक देखील त्याने ठोकलेत. यश बेलदरेच्या नेतृत्वामध्ये तो खेळताना पाहायला मिळालाय.
आडव्या बॅटने ऑन साइडला अमित तांबेच्या बॅटमधून धमाका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. यावेळेला खोलातला बॉल कबसला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये. लगातारच्या 2 बॉल वरती सुहास पवार वरती वार केलेत आणि ठोकलाय चौकार. यावेळेचा बॉल लोअर फुलटोज होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु एक सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का तर नाही, केवळ एक सिंगल वरती इथे समाधानी आहे. आयोजनातील आणखीन एक नाव अर्थात हेमंत उदेकर यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहता. कुणाल डोळस यांना देखील तुम्ही पाहता, परंतु कुणालजी डोळस यांची उपस्थिती मधल्या 2 दिवसामध्ये नसते, किंवा तदनंतर 1 दिवसामध्ये नसते. हजेरी जास्तीची लागलेली नाहीये. हेमंत उतेकर यांना तुम्ही पाहता इंजरीला सामोरं जातोय हा खेळाडू. 43 ला 4. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, उंच गेलाय, लांब किती, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करेल. चेंडूने ओलांडले सीमारेषा. यावेळेला शुभम शेळकेच्या बॅटमधून आलाय षटकार. सुलतान आहे तो मैदानाचा. या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय त्याने. दुसरा होता, लिडिंग एज घेतली, 49 धावा फलक्यावरती आहेत. कॅच होईल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. शुभम दादासो शेळके याला निघावं लागेल मैदानाच्या बाहेर. 49 ला 5वा फलंदाज बाद. नरसिंग पालंपल्ले नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. खर तर मूळचा धाराशिव जिल्ह्यातील आहे, परंतु पुण्यामधून सातत्याने चांगले क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो आहोत नरसिंग पालंपल्लेला, त्याची उंची, त्याचे बॅटिंगचा स्टाईल, किंवा तो जसा मैदानाच्या आतमध्ये येतो ना, त्यावेळेला एकच चर्चा होती की बॉल वरती तो हवी ठरणार का. पहिला बॉल उजव्या यशीच्या बाहेर ठेवला सुहास पवारने, विकेट प्राप्त केली आहे त्याने. 50 धावा, अर्ध्या शतक कंप्लीट झाल्या संघाचं. 50 कम्स अप. अमर भाऊ खाटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागर. 50 धावा धावलक्यावरती 50 ला 5. 4थं षटक प्रगती पथावरती. 6 षटकांची मॅच आपण पाहतो आहोत. खडकवासला प्रीमियर लीग खुल्या गटातील खेळाडूंना नामी संधी आहे. स्विचिक नरसिंग पालंपल्लेचा थाट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्विचिक वरती ठोकलाय हा षटकार. नरसिंग पालंपल्ले मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी षटका त्याने ठोकला. 24 धावा सुहास पवारच्या या षटकामध्ये आल्यात. एक मात्र गोलंदाज आहे ज्याने अद्याप आपण पाहिलं तर 1 धावेचे षटक आणि 3 विकेट प्राप्त केलेले आहेत. धावफलकावरती 56 ला 5. 56 ऑन दी बोर्ड. बॉलची मागणी करण्यात येईल कदाचित, कारण खेळण्यालायक जर का चेंडू असेल तर ठीक आहे, अदरवाईज चेंडू अवेलेबल करून देण्यात येईल. अमन मनिहार पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट करण्यात येत आहे.
बॅटिंग चॉईस चेंडू अवेलेबल करून देण्यात आहे. या स्पर्धेमध्ये जर का मी 5-6 दिवस काम केलं तर एक नाव सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला. कधी त्यांना आपण मैदानावरती पाहिलं, कधी मैदानाच्या बाहेर, कधी साप घेऊन येताना, कधी खेळपट्टीची रंगरांगोळी करताना. असे प्रवीणजी उभे यांचा विशेष करून मी उल्लेख निश्चित करेन. 56ला 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. ही स्पर्धा पुढे घेऊन येण्यामध्ये सर्वाधिक चर्चेचं नाव राहिलं ते मयूर करंडे. परंतु मयूरला ज्या वेळेला आपण पाहिलं ना, तर पुढच्या इनिंग मध्ये ज्या वेळेला खरं तर रोहन खरादेल, रोहनच्या माहितीसाठी सम कॅमेरा सम माईक आहे मैदानाच्या आतमध्ये. खोलातला बॉल, इट्स आउट ऑफ द पार्क. कडक खतरनाक सोक, षटकार. बनकर आया कर, इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर. तुझे तो इस बख्शी इस ग्राउंड की हुकूमत, तेरी ये सल्तनत है, तू सुलतान बनकर आया कर. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये अमित तांबे. हा स्ट्रोक खतरनाकच होता. ज्या बॉलरने अद्याप जवळपास, माझं कॅल्क्युलेशन जर का चुकीची नसेल तर जवळपास 10 विकेट मिळवलेल्या आहेत, अशा अमन मनिहारच्या विरोधात षटकार ठोकलाय. रिवर्स शास्त्र बाहेर काढलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अलटी पलटी फटका, आधुनिकतेचा आविष्कार. येतो आणखीन एक चौकार. 66ला 5. युग आहे आणि रीलचं युग आहे. तर आवर्जून अमित ज्या रीतीने बॅटिंग करतो तो निश्चित मेसेज देत असेल. पाऊशी पंगा, डबल बार, चौकात गोळीबार. यावेळेचा बॉल खोलात टाकला. कमबॅक चांगलं झालंय. कमी गतीने टाकला होता बॉल. जजमेंट चांगलं होतं बॉलरचं की स्लॉक स्वीप करणार आहे. फॉलो केलं बॅटरला, मुभा दिली नाही, खोलात टाकला हा बॉल. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. धावफलकावरती 66 आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. मॅच चांगली पाहायला मिळणार याची मात्र शंका नाही. सामना बनेल 66 लॉक्स ऑफ 5 विकेट. पुढचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, फॉलो करतोय. वेग इतका प्रचंड आहे अमनकडे आणि या वेगाच्या विरोधामध्ये रिव्हर्स खेळणे ही बाब सोपी नाहीये. अमित तांबेच्या आय सेटचं मी दाद देईन, त्याचं हँड अँड कॉर्डिनेशनची दाद देईन, त्याचं इम्प्रोव्हायझेशन फारसं चांगलं पाहायला मिळालंय. ज्या अमन मनिहारने धावा रोखल्या होत्या मागील षटकामध्ये, त्याच्याच अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल चौकार. परंतु नरसिंग पालमपल्ले स्ट्राइक एंड वरती आहे. उजव्या एसीच्या बाहेर निघणारा बॉल कमी गतीने पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. बॅटिंग टीमने DRS इथे घेतला. आता मात्र बॅटिंग टीमने DRS घेतलाय. चॅलेंज केलं पंचांच्या डिसिजनला. DRS ची मागणी करण्यात येते. Six seven on the board, 67 on the board. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. 67 धावा धावफलकावरती आहेत. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये शेवटाकडे हा दिवस निघालाय. यावेळेचा बॉल इथे मात्र वळण घेतोय. आज की शाम किसके नाम. थोड्याच वेळामध्ये त्याचा रिझल्ट मिळेल. परंतु आपण पाहतोय 6 षटकांची मॅच आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत त्या 67, 5 फलंदाज बाद.
तर ओळ आहे. भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. या संघाने भान ठेवूनच योजना आखल्या आणि बेभान होऊन त्या अंमलात आणल्यात. अमर भाऊ खाटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी सौदागरी या टीमच्या माध्यमातून आपण पाहिल्या 67 धावा धावफलकावरती आहेत. 67 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. सुहास पवार गोलंदाजी मार्क वरती येतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा वेध, बॅटरने हलटी पलटी घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच कारणास्तव पंचांनी ही बाब हेरली आहे. धावफलकावरती धावा देते मात्र 67 ऑन दी बोर्ड आहे. 67 ला 5 आहे. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सुहास पुढचा चेंडू आडवा बॅटने टप्प्यात आलाय. कार्यक्रम योग्यरित्या झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आजची संध्याकाळ कोणाच्या नावावरती राहणार आहे, कारण कालची संध्याकाळ राहिली होती ती धीरेनबाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी या टीमच्या नावावरती. या बाला बॅटची लीडिंग एज, पाठीमागे चालला बॉल. दिनू वेगाने येतोय. टार्गेटचा प्रयत्न झाला, सिंगल मिळाली. केवळ एकेरी धाव येते. केबेक सिंगल आली. संघाची धावसंख्येमध्ये भर. 74 ला 5 आहे. 80 चा पल्ला गाठला जाणार का, किंवा त्याच्या पलीकडे धावसंख्या जाईल, कारण ज्याने रिव्हर्स वरती षटका ठोकला तो नरसिंग पालमपल्ले स्ट्राइक एंड वरती आलाय. सुहासचा पहिला बॉल फेस करत असताना त्याने षटका ठोकला होता. तोच नरसिंग पालमपल्ले ऑन स्ट्राइक. यावेळेला दूर ठेवला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. अमित स्वतःकडे स्ट्राइक ठेवू इच्छितोय. विकेट सॅक्रिफाइस होईल. 6वा फलंदाज नरसिंग पालमपल्ले इथे होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. बाद 74 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. फुललेनचा बॉल इथे मात्र उलटा टाकण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल येत असताना इथे पाहायला मिळाला. पूर्वार्धाचा खेळ संपला. 80 ऑन दी बोर्ड. 81 रनचं टार्गेट इथे सेट झालंय. अमर भाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपळे सौदागरच्या माध्यमातून उभं करण्यात आलंय. विघ्नहर्ता गणराया सीसी आंबेगाव एनबीच्या अगेन्स्ट एक मोठं लक्ष म्हणता येईल. मॅच मध्ये चुरस कायम राहणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे, तुमच्या आमच्या अभिमानाची आहे. खडकवासलाकरांसाठी उभं केलेलं हे अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून दैदीप्यमान सोहळा तुम्ही पाहताय. स्पर्धा अजूनही खूप दिवस चालणार आहे. 2 तारखेपर्यंत आवर्जून प्रत्येकाने भेट द्या. या स्पर्धेचा आस्वाद घ्या. battery.ai ला भेट द्या. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण जॉईन व्हा. परंतु खडकवासला प्रीमियर लीगच्या पेजलाही फॉलो करायला विसरू नका. सर्व अपडेट तुम्हाला त्या पेज वरती पाहायला मिळतील. मी राजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. आणि या पण उत्तरार्धामध्ये ऐकूयात माझे जवळचे मित्र आणि तथा एक उत्कृष्ट समालोचक मणिजी पाटील सर ठाण्याचा आणि मीरा भाईंदरचा एक गोड आवाज, स्पर्धा सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. या पण मणिजी पाटील सर यांचा आवाज ऐकू. 81 रनचं टार्गेट. धन्यवाद जयेश भोसले सर. आणि पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं या महत्वाच्या सामन्याच्या शेवटच्या टप्प्यावर मनपूर्वक स्वागत. सामना चालू आहे आजच्या वेळापत्रकातला शेवटचा आणि तो 2 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील.
ते म्हणजेच विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव NB वर्सेस अमर भाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागर. पहिल्या डावामध्ये धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 81 जिंकण्यासाठी 80 झाल्यात 6 षटकांमध्ये. 81 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. फास्ट फॉरवर्ड क्रिकेट पहिल्या डावामध्ये फलंदाजांचं पाहायला मिळालं. अमित तांबे जबरदस्त खेळ, नरसिंग पालन पिल्ले जबरदस्त खेळ पाहायला मिळालेला आहे. तर ओव्हरऑल एक तरुणांचा संच आपल्याला पाहायला मिळतो अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये. आणि त्या तरुणांनी या पहिल्या डावामध्ये धुमाकूळ घातलाय. पण आता समोर अनुभवी फलंदाजांचं चॅलेंज आहे आणि पाहूया ते चॅलेंज कसं स्वीकारलं जाईल. दिनू कांबळे आणि शाहीद शेख हे दोन अनुभवाने परिपूर्ण असलेले फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उत्तम सुरुवात देण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. पण पाहूया आता एक टीम हडल झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना महत्वाचा आहे. पूर्वार्ध तर फलंदाजांनी गाजवला जरी नाणेफेक जिंकली होती विघ्नेश्वर श्री गणेशा आंबेगाव NB या संघाने, पण उत्तम सुरुवात फलंदाजांची राहिलेली आहे अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागरच्या. खडकवासला प्रीमियर लीग battery.ai अनिल भाऊकर आयोजित, प्रमुख आयोजक अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आपण खडकवासला प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहतोय. आणि आता पाहूया ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये काल तर धीरेनबाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल झालेला आहे. आणि आता पाहूया या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारतोय आणि तो सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचतोय. पाहूया या ठिकाणी हा सामना जिंकतोय कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्रश्नाचं उत्तर शोधतील आपण. एक चांगला सामना आम्हाला 100% पाहायला मिळेल. सकाळपासून 5 सामने एकतर्फी झाले, तर हा सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याचमुळे पहिली सुरुवात देण्यासाठी मयूर मासाळ या गोलंदाजाला वापरलं जाते. बारामती या गोलंदाजाचा दबदबा आपण मागच्या 2-3 वर्षामध्ये पाहिलेला आहे. तर पाहूया पहिल्या 2 षटकांमध्ये नेमकं काय चित्र राहतंय या दोन संघांच्या वतीनं. उत्तम गोलंदाजीची सुरुवात की फलंदाजांचा तो दर्जेदार खेळ. आपण सर्वजण एका चांगल्या लढतीला पाहण्यासाठी आतुर आहोत सकाळपासून, आणि मला असं वाटतं ती आतुरता या सामन्याच्या माध्यमातून पूर्ण होईल प्रेक्षकांची, समर्थकांची. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पहिला बॉल मयूर मासाळचा, स्ट्रायकर्स एंडला दिनू कांबळे. जाऊ दिल्या बॉलला, रेंज मध्ये आहे बॉल. बॉल कलेक्ट केला जातो. सुरुवात खूप चांगली राहिलेली आहे डॉट बॉलनं. मयूर मासाळ हे देखील चतुर गोलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांना माहिती आहे की फलंदाजाची रेंज काय आहे आणि फलंदाजाला त्या रेंज मध्ये चेंडू नाही द्यायचा आहे. आणि त्यामुळे सुरुवात या षटकाची डॉट बॉल. ऑन साइडला बैठक, हा तर पेटंट स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळू शकलं असतं. उंच उडी घेतली होती क्षेत्ररक्षकाने, पण प्रयत्न थोडेसे कमी आणि 6 धावांची हमी षटकार. त्यावेळी त्यांनी उडी घेतली होती, पण थोडीशी उंची कमी पडली आणि त्याचमुळे 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या 6 झाले. बॅटची आउटसाइड एज, बॉल गलीमधून मागे सरकतो. क्षेत्ररक्षक थर्ड मॅनचा बॉलला चेस करतोय. सिंगल कंप्लीट. सेकंड साठी कॉल. 2 धावा आता पूर्ण झाले. तिसरी साठी प्रयत्न. शाहीद तो कॉल स्वीकारलेला आहे दिनू कांबळेने. आणि बघा डोळ्याचं पात लवते ना लवते 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आदरणीय सागर शेठ भिंताडे यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. आपण आज नम्र निवेदन आहे की आपण कृपया मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. दरम्यान 9 धावा धावफलकावर आहेत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर ट्रिपल. धावसंख्या 9 झाले. 3 चेंडूंचा खेळ संपला. स्ट्रायकर एंडला पहिल्यांदाच या डावामध्ये शाहीद शेख आपण पाहतोय. सकाळी शाहीदने नाबाद 37 धावा बनवताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारला होता. आणि त्याचमुळे आता पाहूया तशाच फलंदाजीची पुन्हा एकदा गरज. मागच्या सामन्यामध्ये दिनू कांबळे यांचा भन्नाट परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. मयूर मासाळ ओव्हर द विकेटनं.
स्ट्रेट हिट, हा तर त्यांचा आवडीचा फटका आहे. बॉल थेट सीमारेषेच्या बाहेर जाऊन लँड होतोय का, पंच निरीक्षण करतायत. षटकार येतोय, 6 धावा. भिंताडे यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त होत आहे. आपलं खडकवासला प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. धावसंख्या 15 झाले. तोडीस तोड प्रत्युत्तर क्रिकेटचं तर मूलमंत्र आहे आणि तेच मध्ये पाहायला मिळते. शाहिद शेख आणि दिनू यांच्या वतीनं चांगली लेंथ, यालाच म्हणतात परफेक्ट लेंथ. म्हणजे जे पहिल्या बॉलवरची लेंथ होती मयूर मासाळची, तीच लेंथ आता पाहायला मिळालेली आहे. फलंदाजाला दूर ठेवण्याचा तो प्रयत्न प्रामाणिक होता. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 81 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे 15. आतापर्यंत चांगल्या वेगानं हा रन चेस पहिल्या षटकामध्ये. शाहिद स्ट्रायकर एंडला. आणखीन एक डॉट बॉल. या षटकाला अनालाइज केलं तर मयूर मासाळने 3 चेंडूंवर आपली वचक प्रस्थापित केली, पण पुढच्या 3 चेंडूंवर 15 धावा सुद्धा गोळा झालेल्या आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून अर्थात विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव एनबी कडून 81चा पाठलाग करताना 15 धावा जिंकण्यासाठी 30 चेंडू 66 धावांची गरज. 30 बॉल्स 66 रन्स रिक्वायर्ड टू विन. 30 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर सामन्यामध्ये खूप काही दडलेलं आहे. दोन्ही संघांच्या विजयाचं गणित अडलेलं आहे आणि पाहूया ते विजयाचं गणित नेमका कोणता संघ सोडवतोय. मजा येईल या सामन्यामध्ये मित्रांनो, कारण अजूनही खूप काही घडायचं बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये ती धडपड दोन्ही संघांची आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. जिंकायचं आहे. खडकवासला प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाच्या बक्षीस पात्र फेरीत दाखल व्हायचंय, त्यासाठी धडपड या दोन्ही संघांची. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत, ते म्हणजे अमित तांबे. अमित तांबे हे इकॉनॉमिकल बॉलर राहिलेले आहेत. या अगोदर गोलंदाजीच्या जोरावर त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकताना आपण पाहिलंय. त्याचमुळे पुन्हा एकदा रोहनच्या वतीने तोच पर्याय वापरला गेलाय. स्ट्रॉंग बॉलिंग युनिट आहे टीम अमर भाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये. त्यातला पहिला पर्याय वापरला मयूर मासाळचा, हा दुसरा पर्याय आहे अमित तांबेचा. स्ट्रायकर्स एंडला दिनू कांबळे. पुढचा बॉल क्रॉस बॅटेड खेळलेत, मोठ्या फटक्याचा घेतलाय वसा आणि आता चेंडूवर लावलाय. 4 धावांचा ठसा, चौकार. बिझी राहिलेत कारण दोन्ही संघांनी जिंकण्याचा विडा उचललेला आहे. तो कोणाचा पूर्ण होईल पाहूया. 4 धावांची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 19 वर. सुरुवात या षटकाची चौकारण झालेली आहे. वेलकम सागरदादा भिंताडे, आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा अमित तांबे. रेंज मध्ये होता बॉल, आउट ऑफ रेंज आणि ऑन साइडला बॉलला टर्न करताना, पॉवर प्लेला कॅपिटलाइज करताना बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. या दुसऱ्या षटकाची सुरुवात लगातार 2 चौकाराने. 4 धावा. चाललेला आहे. रन चेस करताना प्रॉब्लेम फेस करायचेच आहेत, पण त्या प्रत्येक प्रॉब्लेमचा त्या ठिकाणी उलगडा आणि त्याचं निराकरण करण्याची दुर्दम्य इच्छा आता फलंदाजांकडे आहे. धावसंख्या 27. पुढचा बॉल अमित.
क्रेडिट, परफेक्शन, फुटवर्क लाजवाब, स्ट्रोक सिलेक्शन त्यापेक्षा धमाल आणि बॉल थेट जातोय सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. 3 चौकारानंतर चौथ्या बॉलवर षटकार. धुमाकूळ दिनू कांबळेचा या अगोदर एक जबरदस्त खेळी पेश केल्यानंतर या खेळपट्टीचा आणि या मैदानाच्या खाणाखुणा माहीत झाल्यानंतर आता तो भन्नाट खेळ मैदानाच्या आतमध्ये दिनूचा ऑस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल स्ट्राईक रोटेट झालीये का फलंदाज बाद आवश्यकता नसताना सर्व काही सुरळीत चाललेलं असताना या गोष्टीला लक्षात घ्यावं लागेल. दिस will be the turning point of this match. Shahid back to dugout. आणि आपण या स्पर्धेच्या बाहेर हीच आवश्यकता होती. चूक कसा करेल प्रतिस्पर्धी संघ त्याकडे लक्ष होतं टीम अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या एकूण एक सदस्यांचं. वाईटची एक धाव मिळते मग त्यामध्ये समाधान मानायचं त्यापेक्षा अजून एक धाव हवी आहे. ही मात्र बाब कुठेतरी लक्षात घेण्यासारखी नाहीये. पण आता पाहूया यानंतर नेमकं घडतंय काय. नरसिंह भैया अंपायर के विकेट गया हमें शबाश एक गोल चांगला भावा. चौदाड यावेत बॉल हवेत संधी पुन्हा एकदा निर्माण झाले. अक्षय बोधरे कॅच ड्रॉप ओला सावंत हातातून निष्ठावा तसा हा कॅच ड्रॉप झालेला आहे. अक्षय बोजरे यांना संधी मिळणं म्हणजेच प्रतिस्पर्धी संघासाठी धोक्याचं वळण असते. धावसंख्या 35 झाले. एक फलंदाज बाद आहेत. जिंकण्यासाठी 25 चेंडू आणि 46 धावांची गरज. पण काय पुनरागमन गोलंदाजाने करून दिले. अमित ज्यांनी या षटकाची सुरुवात 3 चौकार 1 षटकार व्हाईट बॉलवर रनआउटची विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या डावावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विकेटचा शोध घेणं आवश्यक होतं. अक्षय बोत्रेचा कॅच ड्रॉप झालाय. स्ट्रायकर एंडला आता दिनू धावसंख्या 35. ओ आवडीचा फटका आहे. या नावाचे पेटंट आहे ना पेटंट तो दिनू कांबळेच्या नावावर आहे. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. स्लॉक स्वीप षटकार. एक फलंदाज बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता 24 चेंडू 40 धावा. आता रोहन गोलंदाजीचा उच्च स्तर मिस्ट्री. कारण रोहन असा गोलंदाज आहे जसं आपण म्हणतो ना की फलंदाजच्या बाबतीत बोलायचं झालं की अभ्यास करून गेलो गणिताचा पेपर आला विज्ञानाचा. फलंदाज तसंच आहे की रोहनला कसं कळायचं ते कित्येक वेळा संभ्रमात टाकणारं असतं. आणि पाहूया हे षटक रोहनचं फायद्याचं राहतं का. टीम अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन साठी पूर्णपणे पहिल्या 2 षटकांवर पॉवर प्लेवर वचक प्रस्थापित केले फलंदाजाने. अक्षय बोटरे स्ट्रायकर एंडला कटर आहेत आणि त्या कटरचा फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणालो होतो मी की हे षटक महत्वाचं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जे मिळवता आलं नाहीये ते या षटकात मिळवण्याचा प्रयत्न रोहन खरात करतोय. वेग वाढवला आणि जर वेग वाढवला तर मग विकेटची गॅरंटी वाढते आणि ऑन ड्राईव्ह खेळले. डिस्टन्स नाही गाठलं. अक्षय बोडरेचा खेळ संपला. ओरिजिनल
रोहन खरात मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत आणि ओरिजिनल परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळालाय. 24 चेंडू 40 धावांची गरज असताना एका इकॉनॉमिकल षटकाची आवश्यकता होती. चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. कॅप्टन आपल्या संघासाठी धावून आलाय आणि मागच्या 2 षटकांवर ज्या धावांचा खर्च झालेला आहे त्या धावांचा खर्च रोखण्यासाठी पहिले 2 बॉल त्यांनी अत्युच्च दर्जाचे हाताळलेले आहेत. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर अक्षयचा विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, तो म्हणजेच आकाश चिंदारिया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉनस्ट्रकर्स एंडला पाहायला मिळतात. बॉटिंग युनिट स्ट्रॉंग आहे, पण रोहनची षटकं खूप महत्वाचा इम्पॅक्ट टाकतील या दुसऱ्या डावामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न आकाशसाठी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह, खूप चांगला स्ट्रोक सजवलेला आहे. नेत्रदीपक फटका आकाश चिंदारियाचा. बॉल डीप कव्हर, सीमारेषा पार, चौकार. आणि 36 धावांची गरज. रोहन पुढचा बॉल उलटा, या ठिकाणी बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ आमचा मॅजिकचा. आकाशच्या वतीनं हा अफलातून षटकार. काय माझी ताकद. विकेट आलाय, पण विकेट जरी गेलाय फायदा झालेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचा. पुढचा बॉल रोहनचा. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, हवाई सफर घडवलंय बॉलला. बॉल काउकोन, सीमारेषा पार. मी नाही थांबणार, मैदानाच्या आतमध्ये आलोय तर काहीतरी करून दाखवणार. षटकार साधावा. माझा जो खेळ जो मी सुरू केलाय तो आता पूर्ण भारतभर तुम्ही पाहताय. धावसंख्या 57. चांगला बॉल, फुल लेंथ, बॅटच्या टोला कनेक्शन, मिडॉनला कोणीच नाही. चालत चालत ती एक धाव पूर्ण केली आणि स्ट्राईक आकाशने स्वतःकडे ठेवली. धावसंख्या झालेली आहे 58. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही बॉल शिल्लक 18 आणि 18 बॉल मध्ये आवश्यकता आहे 23 धावांची. 18 बॉल 23. 18 चेंडू 23 ची गरज. आता या स्पर्धेत टिकायचंय तर मग स्वाभिमान विकून नाही चालणार. द्यायचंय तर बेस्ट द्यायचं, नाही तर द्यायचं नाही. आणि तीच गोलंदाजी अपेक्षित आहे. आणि पाहूया, जसा मी सकाळी देखील उल्लेख केला होता, अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये गोलंदाजांचा भरणा आहे. टॅलेंटेड बॉलर्स आहेत. आणि पाहूया आता गोलंदाज कुठला वापरला जातोय. कारण जसं आपण पहिल्या षटकात पाहिलं तर एका धावाचं सुद्धा षटक होतं पहिल्या डावामध्ये. मिस्टर अमन मणियार यांनी पहिल्या डावामध्ये एका धावेचं षटक हाताळलेलं आहे. त्याचमुळे आता पाहूया, प्लेयर डगआउट मध्ये बसून घ्यायचंय प्लेयर्सनी. लक्षात घ्या, प्लेयर्सनी प्लेयर डगआउट मध्ये बसून घ्यायचंय, प्लेयर डगआउटच्या खाली येऊ नका. चला, 58 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे. 18 बॉल. जशी मी चर्चा करत होतो की जी गोष्ट पहिल्या डावात घडलेली आहे, असं कुठे लिहिलंय की ती गोष्ट दुसऱ्या डावात नाही घडणार. तर गोलंदाजीसाठी बॉलर येतोय तो म्हणजेच ओमकार साळुंके. इकॉनॉमिकल ही त्याची ओळखच आहे, ओमकार साळुंके. ओव्हर द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, संधी आहे आणि संधीला आपल्या नावावर केलं. विकेटचा शिक्का मोर्तब केलं. पहिल्याच बॉलवर ओमकारच्या खात्यात विकेट. फलंदाज बाद. अक्षय वाठारकर आले आहेत. जसं मी उल्लेख केला की ओमकार साळुंके
हा जो बारामतीचा पठ्ठा आहे हा लेदर बॉल क्रिकेट सुद्धा उत्तम दर्जाचं करतो. पेस बॉलर आहे लेदर बॉलचा, कटर्स त्यांच्याकडे चांगले आहे आणि त्याच शैलीचा आता उपयोग तो आपल्या संघासाठी करतोय. सुरुवात या चौथ्या षटकाची उत्तम दिलेली आहे. मी आलोय या सामन्यामध्ये माझ्या संघाला परत आणण्यासाठी, ओमकार तेच सांगतोय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, मोठा गॅप आहे, क्षेत्ररक्षकांना धावण्याची परवानगी नाही. बॉल सीमारेषा पार, एक्स्ट्रा कव्हर क्लिअर, चौकार. संख्या 62 झाले. 62 रन्स ऑन बॉल, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा बॉल ओमकारचा. 16 चेंडू 19 ची गरज आहे. राऊंड विकेट ओमकार. फुल टॉस जी अपेक्षा नाहीये तीच अपेक्षा ओमकारच्या वतीनं होते. यॉर्कर लेन साठी जातात. यॉर्कर इज नॉट अ कंपल्शन म्हटलं जातं. 2 फुल टॉस त्यांच्या वतीनं हाताळले गेले. सुरुवाती षटकाची विकेटनं झाली होती, पण त्यानंतर एक चौकार आला आणि त्यानंतर एक सिंगल धावसंख्या पोहोचते. 63 जिंकण्यासाठी आवश्यकता 15 चेंडू 18 धावांची. 15 चेंडू 18 धावांची गरज आहे. राऊंड विकेटनं ओमकार. शॉट ऑफ लेन, प्रेशर आहे. प्रेशर सिच्युएशनला स्वतःला सांगायचंय की मी करू शकतो, माझ्यामध्ये हिंमत आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हिमतीलाच किंमत आहे. तोच खेळ ओमकारला खेळायचा आहे. सुरुवात उत्तम झाली, पण त्या सुरुवातीला त्याला टिकवता नाही आलं. पण अजूनही षटक संपलं नाही. षटकामध्ये पुनरागमन करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल ओमकारचा. धावसंख्या 64. 15 चेंडू 17. फुलटॉस बॉल, विजयाची चव चाखणारा हा षटकार. बॉल जाईल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. 6 धावा. धावसंख्या पोहोचते 70 वर. जिंकण्यासाठी आता 14 चेंडू 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा दिनू कांबळेंचं वादळ मैदानात घोंगावते. जबरदस्त खेळ शाही शेख बाद झाल्यानंतर दिनूने खेळलेला आहे. म्हणजे हे मैदान माझ्या जवळच्या संबंधाचं आहे. या मैदानात माझ्या वतीने चांगलाच खेळ नेहमीच खेळला गेलेला आहे. इतिहास साक्षीदार आहे आणि तेच दर्शवताना दिनू. पण पाहूया ओमकार साळुंके. राऊंड विकेट. बॉल मात्र थेट जाईल सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये. बॉल सीमारेषा पार, लांब लचक षटकार. तीन फलंदाज बाद. श्री गणेश NB जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 5 धावांची गरज. हे षटक आतापर्यंत 18 धावांचं राहिलेलं आहे. लास्ट इम्पॅक्ट टाकणार का या सामन्याचा दिनू कांबळे. आणि आता सुद्धा अर्धशतक हुकलेला आहे. दिनूला परतावं लागतंय. विकेट जाते ओमकारच्या खात्यामध्ये. धक्का बसतोय NB श्री गणेश 11 आंबेगावला. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि पूर्णपणे 4ही षटकांना व्हेरी वेल मॅनेज केलेलं आहे फलंदाजांनी. धावसंख्या 76 झाले. 4 फलंदाज बाद. 12 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज सुहास पवार मैदानात दाखल होत आहेत. जयेश भोसले सर त्यांचा आवाज आपण ऐकतो आणि यानंतर सुद्धा या स्पर्धेत आवाज ऐकणार आहोतच. नक्कीच तो ते प्रेम आहे आयोजकांचं, ते प्रेम आहे क्रिकेटचं. आणि त्याचमुळे जयेश भोसले सर सातत्यानं ही आवड बनलेली आहे आयोजकांची. त्याचमुळे अजूनही त्यांना थांबण्याची सूचना, निवेदन, आवाहन, विनंती केलेली आहे. 76. 4 फलंदाज बाद. पुढचा बॉल रोहन खरात. क्रॉस बेटेड खेळलेत. बॉल नाही थांबणार, जाईल सीमारेषा पार. स्कोर लेवल 80 धावा. 1 धावेची गरज. पासून तो धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा राहिलेला आहे. रोहन खरात ओव्हर द विकेट. बॉल वळवलाय. फलंदाजाची गिरकी घेत बॉल विकेट किपरच्या दिशेनं डॉट येतोय. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 10 चेंडू 1 धावेची गरज. स्ट्रायकर एंडला आहेत
अक्षय कनेक्शन झालंय, रिव्हर्स हिट खेळलाय, बॉल पॉइंट क्लिअर करतोय, चौकार खेचून हा सामना जिंकतोय. अभिनंदन टीम विघ्नहर्ता गणराया क्रिकेट क्लब आंबेगाव NB. टॉप 4 मध्ये हा संघ पोहोचतो. या अगोदर धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ पोहोचला आणि आता विघ्नहर्ता गणराया क्रिकेट क्लब आंबेगाव मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण लगेच अनाऊन्स करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच आता या ठिकाणी मयूर करंडे यांनी जी सूचना दिलेली आहे आपण लगेच क्लिक हेरोजवर चेक करूया. तीच सूचना योग्य आहे की पाहूया. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय तो म्हणजेच तर मॅन ऑफ द मॅच आहे दिनू कांबळे. दिनेश कांबळे ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द डे आहे अमन मनियार. हे प्लेअर ऑफ द डे आणि मॅन ऑफ द मॅच आहे ते म्हणजेच दिनू कांबळे. जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी. त्या ठिकाणी सज्ज असे शैलेश निवंगुडे सर.